एकदम मस्त थंडगार आणि रिफ्रेशिंग। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या दरबारात। सरकार, आज काय फरमाईश? अहो बाईसाहेब, आजकाल ना मला काही खावंसच वाटत नाही। हा बरोबर आहे, आजकाल उन्हाळ्यामुळे ना जरा भूक पण कमी लागते आणि मेटाबॉलिझम पण कमी होऊन जातं। तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी रिफ्रेशिंग आणि एनर्जेटिक असं ड्रिंक बनवू का? कोणतं? मठ्ठा। चला, आधी हे आपले इन्ग्रेडियंट्स आहे। आपण आधी याचं एक मस्त असं वाटण बनवून घेणार आहोत। मी काय मदत करू का बाईसाहेब? नको, मागच्या वेळेस मागितली होती ना ती, त्याचाच मला अजून पश्चाताप होतोय। जाऊ दे बाबा, मी माझं खाण्याचं काम करतो। हा, तेच करा तुम्ही। आता हे मी दही याच्यामध्ये टाकलंय। पूर्वीच्या काळामध्ये शेतकऱ्यांकडे गाई म्हशी भरपूर असायच्या, त्यामुळे दही, लोणी, तूप हे सगळं घरीच बनवलं जायचं। आणि लोण्यापासून जे पाणी निघायचं ना, लोणी फेटल्यानंतर त्या पाण्यापासून खरा मठ्ठा बनायचा। त्या पाण्यात खूप मेडिकल बेनिफिट्स असतात। त्या पाण्यामध्ये बेसिकली प्रोबायोटिक जे असतं ते खूप प्रमाणात असतं, आणि ते पाणी म्हणजे अजून काही नाही तर आजच्या काळातलं भेदच आहे। सो आता माझं दही मस्त फेटून झालेलं आहे। सगळ्यात आधी मी टाकणार आहे काळं मीठ, त्यानंतर मी ह्यात टाकणार आहे थोडंसं जिऱ्याची पावडर करून ठेवली होती, त्यानंतर मी त्यात टाकणार आहे पिठी साखर, आणि फायनली जी पेस्ट आपण आधी बनवून ठेवली होती ती पेस्ट आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। आता मी ह्याच्यात पाणी टाकणार आहे। ह्याला आता परत एकदा छान फेटून घ्यायचं आपण। आता मी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायला थोडं अजून एक ग्लास पाणी घालते। बघा, आता आपला मठ्ठा मस्त रेडी होऊन गेलेला आहे। आता आपण ह्याला सर्व करूया। बघा मंडळी, आपला मठ्ठा रेडी झालेला आहे। एकदम मस्त थंडगार आणि रिफ्रेशिंग। हा, मस्त रिफ्रेशिंग असा आपला मठ्ठा झालेला आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हे पण सांगा की तुमची समर फेवरेट ड्रिंक रेसिपी कोणती आहे। बाय।